माजी मंत्री रवींद्र चव्हाण आता भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी असणार आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रवींद्र चव्हाणांच्या नियुक्तीचं पत्र जारी करण्यात आलंय। प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती होईपर्यंत ही विशेष जबाबदारी चव्हाणांकडे असणार आहे, अशी माहिती सध्या मिळतेय। रवींद्र चव्हाणांकडे प्रदेशाध्यक्षांप्रमाणेच अधिकार राहणार असल्याचंही समजतंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चितच अजिंक्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री पदावर विराजमान झाल्यामुळे आता एक व्यक्ती एक पद या निकषानुसार लवकरच भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार आहे। मात्र ही निवड प्रक्रिया प्रदीर्घ असल्यामुळे रवींद्र चव्हाण यांचं नाव सातत्याने प्रदेशाध्यक्षपदी चर्चेत होतं। त्यामुळे तात्पुरती त्यांची निवड होईपर्यंत आता त्यांच्याकडे प्रदेश प्रभारी हे नवं पद देण्यात आलेलं आहे आणि या पदानुसार आता संघटन पर्वाची जबाबदारी पूर्णपणे रवींद्र चव्हाणांवर असेल। आधी 21 डिसेंबर रोजी संघटन पर्व भाजपने सुरू केलेलं आहे। त्या अंतर्गत भाजप प्रचंड प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपला विस्तार करणार आहे आणि 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान सदस्य नोंदणी अभियानही राबवण्यात येणार आहे। त्यामुळे आता ठाण्यापासून तळ कोकणापर्यंत भाजपचा विस्तार करणाऱ्या रवींद्र चव्हाणांवर थेट महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी निवड होईपर्यंत संपूर्ण संघटनेची जबाबदारी आता रवींद्र चव्हाण यांच्या हाती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुर्तास तरी प्रभारी पद त्यांच्याकडे असलं तरी प्रदेशाध्यक्ष पदाच्या समान अधिकार या पदाला असतील। त्यामुळे प्रदेश उपाध्यक्षापासून अगदी तळातील कार्यकर्त्यापर्यंत सर्व जे आता पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ते रवींद्र चव्हाण यांच्या अंतर्गत काम करताना पाहायला मिळतील। त्यामुळे 2029च्या दृष्टीने भाजप आता एक हाती सरकार बनवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्यावरती नवीन जबाबदारी सोपवताना पाहायला मिळते। ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।